शिवाजी महाराजांच्या जिरे टोपावर झेंडा लावल्याच्या प्रकरणात मालाडमधील जैन समाजानं माफी मागितली। काही दिवसांपूर्वीच मालाडमध्ये शिवाजी महाराजांच्या जिरे टोपावर जैन समाजाने झेंडा लावला होता। त्या संदर्भात जैन समाजाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थवर भेट घेतली आणि घडलेल्या प्रकाराबाबत माफीनामा दिला। या दरम्यान मराठी वाद आणि मुंबईच्या रस्त्यांवर पांढरे पट्टे मारण्याच्या वादावरून राज ठाकरेंनी त्यांना समज दिली। पांढऱ्या पट्ट्या मारून विनाकारण वाद निर्माण करताय असं राज ठाकरेंनी म्हटलं, तर तुमची माथी विनाकारण भडकवली जात आहेत असंही राज ठाकरे यांनी म्हटलं। तुम्ही राजकीय पक्षांच्या नादी लागून आमच्यावर येऊ नका। तुमची डोकी भडकवली जात आहेत, आमची डोकी भडकली तर केवढं होईल? तुमच्याकडे कोणी येत असेल तर कार्पेट टाका, येऊन गेले की काढून टाका। तुम्ही पांढरे पट्टे मारत आहात, विनाकारण वाद निर्माण करता आहात। इतके वर्ष लोक राहतायत, इतके गुजराती लोक पूर्वीपासून राहतायत। आत्ताच कसं असं सुरू झालं गेल्या 10-12 वर्षांमध्ये? तुम्हाला काय वाटतंय की वर दोन गुजराती बसले तर काही करू? कापड टाका, पांढरे पट्टे कसले मारता? समोरच्यांच्या गोष्टी समजून घ्या। व्यापारी लोक आहात, व्यापार करा, शांत जगा। आजपर्यंत कोणी अडवलंय का? कोणती लोक भडकतील ती एवढी भडकतील, बरं का? आमची लोक भडकतील तर केवढी भडकतील? तुमच्याकडे तुमच्या सोसायटीमध्ये कोणी येणार असतील तुमचे, तुम्ही गारमेंट टाका, येऊन गेले की काढून टाका। तुम्ही सरसकट पांढरे पट्टे मारणार, काय सांगायचं तुम्हाला पांढरे पट्टे मारून? इतकी वर्ष आम्ही इथे राहतो, इतकी गुजराती लोक राहायचे पूर्वीपासून राहायचे, कधी भांडण नाही, वाद नाही, काही नाही। ते आताच कसं सुरू झालं गेल्या 10-12 वर्षात? या गोष्टी समोरच्या समजून घ्या, उगाच पॅनिटिक व्हायला जाऊ नका, उगाच पॅनिटिक व्हायला जाऊ नका। शांत व्यापारी लोक व्यापार करा, शांत नका, कळलं का? धर्म आहे, धर्माच्या ठिकाणी तुम्ही धर्माचं काम करा ना, कोण नाही म्हणते तुम्हाला?